ओके. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगापीठ एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 4 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज काय आहे? यूएस बेस्ड स्पेस टेक जे स्टार्टअप आहे हुबेल नेटवर्क यांनी काय केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेलं आहे एक ब्लूटूथ कनेक्शन, ज्याच्यामुळे काय होणार आहे, डायरेक्टली ते जे सॅटेलाइट्स आहे त्यामुळे डायरेक्टली 600 किलोमीटर जे पण अवे राहणार आहे तिथनं कनेक्ट होणार आहे. ते मिलियन्स ऑफ डिव्हाइस जे आहे ते कनेक्ट होणार आहे त्या ब्लूटूथ थ्रू. आणि कुठले पण एनिवेअर ओके डिव्हाइस जे कुठे पण आहे ते सगळे कनेक्ट होणार आहे या डेव्हलपमेंटमुळे. द सेटल बेस स्टार्टअप यांना कोणी केलेलं आहे, फंड कोणी केलेला आहे त्यांना, तर ट्रान्सपोज प्लॅटफॉर्म आणि वाय कॉम्बिनेटर यांनी कितीचं केलेलं आहे, $20 मिलियन फंडिंग केलेलं आहे द सेटल बेस स्टार्टअपला. 4 मार्च 2024 तेव्हा काय झालेलं, लॉन्च झालेली आहे फर्स्ट 2 सॅटेलाइट सक्सेसफुली लॉन्च करण्यात आलेली आहे. पहिल्या 2 सॅटेलाइट तर कुठनं करण्यात आलेली आहे, हबल नेटवर्क जे हबल नेटवर्कने काय केलेलं आहे, सक्सेसफुली लॉन्च केलेली आहे त्यांची फर्स्ट 2 सॅटेलाइट. कुठनं केलेली आहे, फ्रॉम द ग्राउंड ऑफ वॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेस इन यूएसए. तर यूएसए मधलं जे वॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेस जे आहे तिथनं सक्सेसफुली 2 सॅटेलाइट जे आहे ते हबल नेटवर्कने सक्सेसफुली लॉन्च केलेले आहे. नंतर काय आहे, जे पण हबल नेटवर्कने काय म्हटलेलं आहे, ऑलरेडी ते वर्क करत आहे. कशावर वर्क करत आहे, काही जे सेक्टर्स आहे जसे कन्झ्युमर डिव्हाइसेस, कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, सप्लाय चेन, लॉजिस्टिक्स, ऑइल अँड गॅस, डिफेन्स टू एक्सप्लोर मोर अपॉर्च्युनिटीज. तर हे जे सेक्टर्स आहे यामध्ये ऑलरेडी हबल नेटवर्क जे आहे ते ऑलरेडी वर्क करत आहेत. सोबतच त्यांनी फर्स्ट 2 सॅटेलाइट जे आहे ते लॉन्च केलेले आहे. कुठनं, यूएस मधनं वॅडनबर्ग स्पेस फोर्स बेस आहे तिथनं. ओके, ज्यांनी काय होणार आहे, कुठे पण असो, किती पण मिलियन्स ऑफ डिव्हाइसेस कनेक्ट होणार आहे. 600 किलोमीटर अवे आहे ती सॅटेलाइट आणि तिथनं मिलियन्स ऑफ डिव्हाइसेस कनेक्ट होणार आहे ब्लूटूथ कनेक्शन थ्रू डायरेक्टली. तर हे कोणी केलेलं आहे, यूएस स्पेसटेक जे स्टार्टअप आहे त्यांनी इस्टॅब्लिश केलेलं आहे ब्लूटूथ कनेक्शन विथ सॅटेलाइट फॉर फर्स्ट टाइम केलेला आहे. ओके, तर ही न्यूज झाली आपली जी की ब्लूटूथ कनेक्शनची होती. मिलियन्स ऑफ डिव्हाइसेस डायरेक्टली कनेक्ट होणार आहे. नेक्स्ट बघूया आता. सो नेक्स्ट आहे, आयसीसीने काय केलेलं आहे, डेव्हन थॉम्सन जे आहे, डेव्हन थॉम्सन वेस्ट इंडिजचे क्रिकेटर आहेत ते, त्यांना काय केलेलं आहे, 5 वर्षाकरता बॅन केलेलं आहे. तर का बॅन केलेलं आहे, जे पण अँटी करप्शनचं आहे त्यांनी ब्रीच केलेलं म्हणून. तर कुठे कुठे केलेलं होतं त्यांनी ब्रीच, श्रीलंका क्रिकेट, द इमिरेट्स क्रिकेट बोर्ड आणि कॅरेबियन प्रीमियर लीग इथे त्यांनी काय केलेलं, 7 काउंट्सचं अँटी करप्शन जे कोड आहे तिथे ब्रीच केलेलं आणि ते त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणून त्यांना किती 5 वर्षाचा बॅन लावलेला आहे, कोणी, आयसीसीने लावलेला आहे. ओके, तर त्यांनी काय केलेलं, ऍडमिट केलेलं की मी ब्रीच केलेलं आहे म्हणून त्यांनी ऍग्री केलेलं. त्यामुळे ते काय झालेलं, त्यांच्यावर बॅन लागलेला आहे. आणि लावलेलं कोणी आहे, आयसीसीने लावलेलं आहे. ओके, तर हे होतं बॅनची न्यूज. नेक्स्ट बघूया आता, जे की लावण्यात आलेली आहे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटरवर. नेक्स्ट जी न्यूज आहे, प्रतिमा सिंग जे IRS आहे त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे DPIIT मध्ये. काय आहे DPIIT आणि कोणी केलेलं आहे अपॉइंट ते बघूया आता. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग यांनी रिसेंटली अपॉइंट केलेलं आहे प्रतिमा सिंग यांना, जे की काय आहे, ऑफिसर आहे ऑफ इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. ओके, त्या ऑफिसर आहे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसच्या. त्यांनी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग जे आहे त्यांनी प्रतिमा सिंग यांना अपॉइंट केलेलं आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून. कशाचं, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड DPIIT यांचे डायरेक्टर म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे.
तर सिंग यांची अपॉइंटमेंट जी आहे ऍज अ डायरेक्टर इन DPIIT हे किती वर्षाकरता करण्यात आलेली आहे? 5 वर्षाकरता करण्यात आलेली आहे. ओके, 5 इयर्स करता करण्यात आलेली आहे त्यांची अपॉइंटमेंट ऍज अ डायरेक्टर म्हणून. आणि ते कधीपासून त्यांचा चार्ज घेणार आहे? तर जेव्हापासून ते त्यांचा चार्ज अज्युम करेल तेव्हापासून त्या तारखेपासून त्यांचा 5 वर्षापर्यंत ते टेन्युअर तो तिथे राहणार आहे त्यांचा. ओके, आणि त्यांचं जे सिलेक्शन आहे ते कोणी रिकमेंड केलेलं होतं? ते रिकमेंड केलेलं होतं डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूनी. डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूनी त्यांचं सिलेक्शन जे आहे ते रेकमेंड केलेलं होतं, जिथे ते काय आधी जे आहे ते सर्व्हिस देत होत्या तिथे ऍज अ इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणून. ओके, नंतर काय आहे जे आता कोणता रोल प्ले करते? ओके, तर डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड जे आहे DPIIT, तर यांचा काय रोल आहे? यांचा एक क्रुशियल रोल आहे ज्याच्यामध्ये काय होते? फॉर्म्युलेटिंग अँड इम्प्लिमेंटिंग पॉलिसीज. फॉर्म्युलेट आणि पॉलिसीज इम्प्लिमेंट करण्याचा रोल आहे. जे पण स्ट्रॅटेजीज आहे प्रमोट करण्याकरता इंडस्ट्रियल ग्रोथ ते करत असतात तो त्यांचा रोल आहे. सोबतच फॅसिलिटेट इन्व्हेस्टमेंट आणि एनहान्स द कॉम्पिटेटिव्हनेस ऑफ इंडियन इंडस्ट्रीज इन द ग्लोबल मार्केट. ग्लोबल मार्केटमध्ये इंडियन इंडस्ट्रीजला काय करणे? त्यांचा कॉम्पिटेटिव्हनेस एनहान्स करण्याचा पण त्यांचा हा रोल आहे. ओके, त्यांचे इतके रोल आहे DPIIT चे. तर याचे डायरेक्टर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे कोणाला? प्रतिमा सिंग यांना, ज्या काय आहे IRS आहे. IRS ऑफिसर आहे म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसच्या त्या ऑफिसर आहे. ओके, नेक्स्ट बघूया आता. सो नेक्स्ट न्यूज आहे RBI ने मॉनिटरी पेनल्टीज लावलेल्या आहे काही बँक्सला. कोणत्या बँक्सला लावलेल्या आहे? काही कोऑपरेटिव्ह बँकला पेनल्टी लावलेल्या आहे. कोणत्या कोणत्या बँक्सला लावलेल्या बघूया आता. RBI ने मॉनिटरी पेनल्टीज लावलेल्या आहेत 3 कोऑपरेटिव्ह बँक्सला. कशा करता लावलेले आहे? त्यांनी काही जे रूल्स आहे, गाईडलाईन्स आहे RBIचे ते व्हायोलेट केलेले आहे, त्यामुळे त्यांना पेनल्टी लागलेली आहे. तर कोणाला लागली आहे? लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक, द उदगीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि सातारा सहकारी बँक यांना पेनल्टीज लागलेली आहे. किती किती लागलेली आहे? तर जी लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक आहे तिला 5 लाखाची पेनल्टी लागलेली आहे. सातारा सहकारी बँकला 2 लाखाची पेनल्टी लागलेली आहे आणि उदगीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकला 1 लाखाची पेनल्टी लावलेली आहे RBIने. म्हणजे टोटल असे किती? 8 लाखाची पेनल्टी अशी कोऑपरेटिव्ह बँक्सला लागलेली आहे टोटल मध्ये. प्लस सोबतच 5 लाख लागलेली आहे लोकमंगलला, 2 लाख लागलेली आहे सातारा सहकारी बँकला आणि 1 लाख उदगीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकला लावलेली आहे. ओके, हे झालं पेनल्टीज बद्दल जे RBIने लावलेली आहे कोऑपरेटिव्ह बँक्सला. RBI बद्दल बघून घेऊया. गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास आहे. फाउंड कधी झालेला? 1 एप्रिल 1935 मध्ये कोलकाता मध्ये ते फॉर्म झालेलं. सबसिडरी कोण आहे? स्ट्रक्चरल फायनान्शियल मेसेजिंग सिस्टीम. ओके, आणि फाउंडर कोण आहे? जे ब्रिटिश राज यांनी फॉर्म केलेली होती ती RBI जी आहे ती. ओके, नेक्स्ट बघूया आता न्यूज. सो नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे पॉल ऑस्टर. हे का कोण आहे? हे आहे जे की एक नॉवलिस्ट आहे ते. तर न्यूयॉर्क ट्रायोलॉजी या नॉव्हलच्या बिहाइंड जे प्रोलिफिक अमेरिकन नॉव्हलिस्ट आहे पॉल ऑस्टर, त्यांची काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे वयाच्या 77 या वर्षी. ओके, त्यांचे पॅरेंट ते बॉर्न कधी झालेले? 1947 त्यांचं बर्थ इयर आहे. आणि ज्वेलिश पॅरेंट्स होते त्यांचे. आणि कुठे झालेलं त्यांचं बर्थ? कुठे झालेला? त्यांचं बर्थ झालेला आहे न्यू जर्सी मध्ये, US मध्ये जे न्यू जर्सी आहे तिथे न्यूयॉर्क आहे, तर तिथे त्यांचं बर्थ झालेला. ओके, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून त्यांचं 1970 मध्ये ग्रॅज्युएशन झालं. नंतर त्यांनी बरेचसे ऑड जॉब केलेले आहे. नंतर काय झालं? ते पॅरिस मध्ये शिफ्ट होण्याआधी त्यांनी US मध्ये बरेच काम केलेले आहे आणि US मध्ये ते काय म्हणून लिव्ह करत होते? लिव्हिंग ऍज अ ट्रान्सलेटर ऑफ फ्रेंच लिटरेचर. ओके,
म्हणजे युएस मध्ये जाण्याआधी, युएस मध्ये रिटर्न होण्याआधी त्यांनी पॅरिसमध्ये बरेचसे सेव्हरल ऑड काम केलेले आहे, वर्क केलेले आहे, जॉब केलेले आहे आणि युएस मध्ये परतण्याआधी त्यांनी ऍज अ ट्रान्सलेटर ऑफ फ्रेंच लिटरेचर म्हणून पॅरिस मध्ये जे आहे ते वर्क केलेलं आहे. सोबतच त्यांनी मोर दॅन 30 बुक्स, 30 बुक्स पेक्षा जास्त त्यांनी लिहिलेले आहे, ज्यांच्यामध्ये एक बुक जे आहे त्यांच्या ते बुकर प्राइज साठी जी आहे शॉर्टलिस्ट झालेली होती. 30 पेक्षा जास्त बुक्स त्यांनी लिहिलेले आहे. पॉल ऑस्टरनी शॉर्टलिस्टेड झालेल्या त्यांच्या काही बुक्स बुकर प्राइज साठी आणि त्यांनी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्स साठी पण वोट केलेला आहे, मत दिलेलं आहे. सोबतच त्यांचे जे नॉवेल आहे 4321 जे 800 पेजेसची नॉवेल आहे ते 2017 मध्ये पब्लिश झालेली होती आणि ती फायनलिस्ट होती. ती जी नॉवेल आहे फायनलिस्ट होती बुकर प्राइज साठी. त्यांनी आणखी काही लिहिलेले आहे बुक्स, डायरेक्ट केलेले आहे, सेव्हरल फिल्म्स जे आहे त्यांनी लिहिलेले आहे आणि डायरेक्ट केलेले आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 1995 ची एक इंडिपेंडेंट फिल्म आहे स्मोक. ओके, त्यामध्ये कोण होते, जे ऍक्टर ऍक्ट्रेस कोण होते, हार्वे केटल आणि विलियम हर्ट हे त्याच्यामध्ये स्टारिंग होते स्मोक मध्ये. 1995 ची इंडिपेंडंट फिल्म आहे जे त्यांनी लिहिली आणि डायरेक्ट केलेली होती. ओके, तर हे सगळं कोणाबद्दल झालेलं आहे, पॉल ऑस्टर जे की एक नॉवेलिस्ट होते, त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 77व्या वर्षी. त्यांची बर्थ प्लेस कुठे आहे, युएस मध्ये जे न्यू जर्सी मध्ये न्यूयॉर्क आहे ते त्यांचं बर्थ प्लेस आहे. त्यांचं बर्थ इयर आहे 1947. सोबतच त्यांनी बऱ्याचशा बुक्स लिहिलेल्या आहे, मोर दॅन 30 बुक्स लिहिलेले आहे आणि काही शॉर्टलिस्टेड झालेले आहे त्यांच्या बुकर प्राइज साठी. आणि जी 800 पेजेसची जी नॉवेल आहे त्यांची 4321 ती फायनलिस्ट होती बुकर प्राइज मध्ये, जी पब्लिश झालेली होती 2017 मध्ये. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज आता. सो नेक्स्ट न्यूज आहे प्लेबॅक सिंगर उमा रामानन यांचं काय झालेलं आहे, जे सिंगर आहे त्यांचं पण निधन झालेलं आहे वयाच्या 72व्या वर्षी. ओके, त्यांचं एज 72 होतं तेव्हा त्यांचं निधन झालेलं आहे. जे रेनाउंड इंडियन सिंगर आहे उमा रामानन यांचं निधन झालेलं आहे. बरेचसे त्यांनी काय केलेले आहे, ते होते ट्रेन क्लासिकल सिंगर होत्या त्या आणि 6000 पेक्षा जास्त कॉन्सर्ट मध्ये त्या अपियर झालेल्या होत्या. त्यांच्या 35 इयर्सचे जे करिअरचे जे स्पॅन आहे त्यामध्ये त्यांनी 6000 पेक्षा जास्त कॉन्सर्ट मध्ये त्या अपियर झालेल्या होत्या, त्यांनी काम केलेलं होतं आणि सोबत त्या ट्रेन क्लासिकल सिंगर पण होत्या. तर त्यांना जो ब्रेक थ्रू आहे तो कधी, म्हणजे कोणत्या सॉंग्स पासून ते त्यांना फेम मिळाला होता, तर गोंगत हवा थलती रवई जे की फिल्म होती निझगल, त्या तिथनं त्यांना फेम मिळालेला होता. त्यांनी आणखी काही फेमस जे सॉंग्स आहेत ते सिंग केलेले आहेत. तर कोणते कोणते आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे इलैया राजा, इन्क्लूड भोलपलम इसई कुम जे की आहे थोराल नीनू पोचू या फिल्म मधलं ते गाणं आहे. ओके, आनंदा रागम जे आहे पनेर पुष्पंगल मधलं, कन्मनी ने वारा जे आहे थेंड्रले इना तुडू या फिल्म मधलं, पोन माने जे आहे ओरू कैडेई डेअरी मधलं गाणं, आगाया वेनिलावे जे आहे अरंगेट्रा वेली या फिल्म मधलं आणि श्रीरंगा रंगनाथनी हे आहे महानदी यामधलं सॉन्ग. तर ओके, एवढे सॉन्ग फेमस सॉंग्स जे आहे त्यांनी म्हटलेले आहे, त्यांनी सिंग केलेले आहे. त्यांचं जे लास्ट सॉन्ग होतं ते होतं कानुमथन कालंदच्चू. ओके, जे की तिरुपती फिल्म मधलं आहे, विजयची जी फिल्म आहे तिरुपती यामधलं त्यांचं लास्ट सॉन्ग जे होतं ते होतं कानून. ओके, तर उमा रामानन हे आहे इंडियन सिंगर आहे, ते रिनाउंड
इंडियन सिंगर होत्या ज्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 72व्या वर्षी. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जी आहे चायनाने लॉन्च केलेली आहे, चायना लॉन्च करणार आहे चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. हे लॉन्च करणार आहेत चँग 6 प्रोब. कुठे करणार आहेत? फार साइड ऑफ द मून. मून वरच्या खूप दूरच्या साइडवर ते काय करणार आहे? लॉन्च करणार आहे चँग 6 प्रोब. तर ते स्पेसक्राफ्ट आहे विल लिफ्ट ऑफ फ्रॉम द वेंचेंग लॉन्च सेंटर ऑन द साउथर्न ट्रॉपिकल आयलँड प्रोव्हिन्स ऑफ हॅनाना. जे हॅनाना प्रोव्हिन्स मधलं जे साउथर्न ट्रॉपिकल आयलँड आहे तिथलं जे वेंचेंग लॉन्ग सेंटर आहे तिथनं ते स्पेसक्राफ्ट जे आहे ते लिफ्ट ऑफ होणार आहे. तिथनं ते काय होणार आहे? प्रक्षेपित होणार आहे. तिथनं ते उडान भरणार आहे. ओके, द स्पेसक्राफ्ट विल लॉन्च अब्रॉड चायनाज लॉन्ग मार्च 5Y8 रॉकेट. जे स्पेसक्राफ्ट आहे ते कोणत्या रॉकेट मधनं लॉन्च होणार आहे? तर चायनाची जी लॉन्ग मार्च 5Y8 रेकॉर्ड आहे, Y8 रॉकेट आहे, त्यावरनं ती स्पेसक्राफ्ट जे आहे ते लॉन्च होणार आहे. आता काय आहे नेक्स्ट? ओके, तर चायनाची कोणत्या आहे? चायना लॉन्च करणार आहे चँग E6 लुनार प्रोब जे आहे ते लॉन्च करणार आहे मूनच्या फार साइडवर. तर हे झालं चायना बद्दल. आणि चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन हे लॉन्च करणार आहे. कोणत्या रॉकेट थ्रू करणार आहे? तर चायनाचे जे लॉन्ग मार्च 5Y8 रॉकेट आहे, ओके, Y8 रॉकेट जे आहे तिथनं ते काय करणार आहेत? लॉन्च करणार आहे ते स्पेसक्राफ्ट. सो नेक्स्ट आहे, ओके, आपण ही न्यूज घेतलेली आहे आदल्या सेशन मध्ये. तर याच्यामध्ये काय आहे? MCA नी अप्रूव्ह केलेला आहे. MCA काय आहे? द मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. यांनी काय केलेलं आहे? कोणाची अपॉइंटमेंट अप्रुव्हल केलेली आहे? हितेश कुमार सेठिया यांची अपॉइंटमेंट अप्रुव्हल केलेली आहे ऍज द मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफर. कशामध्ये? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 3 वर्षाकरता. ही न्यूज आहे, आपण घेतलेली आहे ऑलरेडी, म्हणून आपण ही फक्त वरवर बघणार आहे न्यूज. ओके, तर MD आणि CEO म्हणून हितेश कुमार सेठिया यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. आणि अपॉइंट कोणी केलेला आहे? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांनी 3 वर्षाकरता करण्यात आलेला आहे. ओके, तर जिओ फायनान्स सर्व्हिसेस बद्दल बघूया. काय आहे? सबसिडरी रिलायन्स स्ट्रॅटेजी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ऍसेट ही सबसिडरी आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ऍसेट मॅनेजमेंट आर्म. ओके, फाउंडर आहे मुकेश अंबानी, हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये आणि फाउंड कधी झाली? 1999 मध्ये. ओके, ही झाली न्यूज. नेक्स्ट घेऊया, जस्ट अ सेकंड. ओके, चला नेक्स्ट न्यूज घेऊया आता. तर नेक्स्ट न्यूज काय आहे? इंडियन डेअरी जायंट जी आहे अमूल, ओके, त्यांनी काय अनाउन्स केलेलं आहे? ते स्पॉन्सर राहणार आहे फॉर USA क्रिकेट टीम अँड ऑल्सो द साऊथ आफ्रिकन क्रिकेट टीम. तर अमूल जी आहे इंडियन डेअरी जायंट, ती USA क्रिकेट टीम आणि साऊथ आफ्रिकन क्रिकेट टीमची काय राहणार आहे? स्पॉन्सर राहणार आहे. ही त्यांनी अनाउन्स केलेलं आहे अमूलने. जे कधी होणार आहे? जे कशामध्ये? जे अपकमिंग T20 वर्ल्ड कप आहे त्याच्यात त्यांचे जे साऊथ आफ्रिकन क्रिकेट टीम आणि USA जी क्रिकेट टीम आहे त्याकरता ते स्पॉन्सरशिप देणार आहेत. कधी होणार आहे T20 वर्ल्ड कप? 1 जून पासून स्टार्ट होणार आहे. 1 जून पासून तर 29 जून पर्यंत राहणार आहे. ओके, आणि USA जी आहे ती त्या टुर्नामेंट मध्ये डेब्यू करणार आहे ऍज अ को होस्ट म्हणून. ओके, USA डेब्यू करणार आहे आणि को होस्ट करणार आहे. वन ऑफ द को होस्ट राहणार आहे. काही जे पोर्शन आहे टुर्नामेंटचे जे ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे सेमीफिनाले आणि फिनाले,
ते कुठे होणार आहे, ते कॅरेबियन मध्ये होणार आहे. सेरेमनी जी आहे, जी सेरेमनी झालेली होती न्यूयॉर्क मध्ये, तिथे अमूलनी त्यांचं जे स्पॉन्सरशिप आहे ते USA नॅशनल क्रिकेट टीमला दिलेलं आहे. आणि टुर्नामेंटचे ओपन कोण राहणार आहे, जे T20 वर्ल्ड कप होणार आहे त्या टुर्नामेंटचे ओपनर कोण राहणार आहे, USA अँड कॅनडा, USA आणि कॅनडा हे ओपन करणार आहे. ओके, ओपनर म्हणजे त्या टुर्नामेंटचे ओपनर कोण राहणार आहेत, बिटवीन त्याच्यामध्ये जे मॅच होणार आहे ते USA आणि कॅनडामध्ये होणार. अमूल बद्दल बघून घेऊया आता. अमूल काय आहे, अमूल इज अन ॲक्रोनिम फॉर द इंडियन मल्टीनॅशनल कोऑपरेटिव्ह सोसायटी नेम गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन, जी की बेस्ड आहे गुजरातच्या आनंद मध्ये. काय आहे ती, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन आहे, जी कुठे बेस्ड आहे, गुजरातच्या आनंद मध्ये बेस्ड आहे. कोणाच्या ओनरशिप मध्ये आहे ते, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट ऑफ गुजरातच्या ओनरशिप मध्ये आहे. आणि कंट्रोल कोण करते, कंट्रोल बाय 3.6 मिलियन मिल्क प्रोड्युसर. कंट्रोल त्यांना 3.6 मिलियन मिल्क प्रोड्युसर त्यांना कंट्रोल करत असतात. त्यांचा टर्नओव्हर किती आहे, तर GCMMF म्हणजे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन, यांचा टर्नओव्हर आहे अराउंड ₹55,000 करोड. 55,000 करोड त्यांचा टर्नओव्हर आहे, जो की होता 2022-23च्या फिस्कल इयर मध्ये, आणि प्रिव्हियस इयर पेक्षा 18.5% काय झालेला आहे, तो राईज झालेला आहे. ओके, तर हे झालं सगळं अमूल बद्दल. आणि अमूलनी जी आहे ती स्पॉन्सरशिप दिलेली आहे कोणाला, USA क्रिकेट टीमला आणि साऊथ आफ्रिकन क्रिकेट टीमला. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन्स घेऊया काही आपण आता आजच्या न्यूज वरच्या. तो फर्स्ट क्वेश्चन आहे, US बेस्ड स्पेस टेक स्टार्टअप जे आहे हबल नेटवर्क यांनी काय केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेलं आहे, हॅज इस्टॅब्लिश्ड अ डायरेक्ट, काय डायरेक्ट कनेक्शन विथ अ सॅटेलाइट 600 किलोमीटर अवे. तर कशा थ्रू होणार आहे, जे ब्लूटूथ कनेक्शन थ्रू. ओके, ब्लूटूथ कनेक्शन थ्रू होणार आहे. नेक्स्ट, ICC ने बॅन केलेला आहे क्रिकेटर डेव्हन थॉमस यांना 5 वर्षाकरता. का बरं त्यांना बॅन करण्यात आलेलं आहे, फॉर व्हायोलेटिंग अँटी करप्शन रूल्स. ही इज अ प्लेयर फ्रॉम विच कंट्री, तर कोणत्या कंट्रीचे क्रिकेटर आहे ते डेव्हन, ते आहे वेस्ट इंडिजचे. नेक्स्ट आहे, रिसेंटली हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज डायरेक्टर इन DPIIT. तर रिसेंटली DPIIT म्हणून इथे कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून, तर प्रतिमा सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फाईन लावलेला आहे, जसं 5 लाखची फाईन लावलेली आहे लोकमंगल सहकारी बँकवर, 2 लाखाची फाईन लावलेली आहे सातारा सहकारी बँकवर, आणि तसंच उदगीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकवर कितीची मॉनिटरी पेनल्टी लावलेली आहे RBIने, तर 1 लाख रुपीज 1 लाखची मॉनिटरी पेनल्टी लावलेली आहे RBIने उदगीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकवर. नेक्स्ट, acclaimed author Paul Auster died at the age of 77. 77व्या वर्षी पॉल ऑस्टर यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी 30 मोर दॅन 30 बुक्स काय केलेले आहे, त्यांच्या लिहिलेल्या आहे. सोबतच शॉर्टलिस्ट झालेले आहे फॉर, कशासाठी शॉर्टलिस्ट झालेले आहे त्यांच्या बुक, बुकर प्राइज साठी. नेक्स्ट, रिसेंटली उमा रमणन यांचं निधन झालेलं आहे एट एज ऑफ 72. शी वॉज अ फेमस, कशासाठी फेमस होत्या त्या होत्या प्लेबॅक सिंगर. ओके, नेक्स्ट आहे, विच कंट्री विल लॉन्च Chang'e-6 lunar probe to the far side of the moon. तर कोणती कंट्री जी आहे ती लुनारच्या फार साइडवर काय करणार आहे, Chang'e-6 lunar probe लॉन्च करणार आहे. तर कोणती कंट्री करणार आहे, चायना. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड बाय MCA as MD and CEO of Jio Financial Services. तर 3 वर्षाकरता
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये एमडी आणि सीईओ अपॉइंट केलेला आहे एमसीएनी. तर कोणाला केलेलं आहे ते? हितेश सेठिया यांना. नेक्स्ट, which dairy company become the principal sponsor of USA and South Africa in the 2024 T20 वर्ल्ड कप? तर 2024 जे T20 वर्ल्ड कप होणार आहे त्यामध्ये युएसए आणि साऊथ आफ्रिकाला कोणती कंपनी आहे, इंडियन डेअरी कंपनी जी आहे ती काय करणार आहे, स्पॉन्सर करणार आहे. तर कोणती करणार आहे ती? अमूल. ओके, तुम्हाला सेशन आवडला असेल आजचा तर सेशनला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, सोबतच इंस्टाग्राम चॅनलला पण आमच्या जॉईन करा. त्यावर वेगवेगळ्या ट्रिक्स असतात आणि आमचे बॅचेस स्टार्ट झालेले आहेत तर तुम्ही बॅचेसला पण जॉईन करू शकता. तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. और 2 ब्रांच आहे आमच्या दर्डानगरला आणि दाते कॉलेज चौक मध्ये, तिथे तुम्ही विजिट सुद्धा करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.